रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं वय झालं होतं आणि त्यांना संधिवात होता. गुडघे खूप दुखत होते. खंदारकर महाराज भेटायला गेले. त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्या काही चर्चा झाल्या आणि खंदारकर महाराज जण ते म्हणाले, बरं वाटतंय का? खंदारकर महाराज त्यांना म्हणाले. ते म्हणले, नाही हो महाराज, खूप गुडघे दुखत आहेत, संधिवात आहे, वेदना होत आहेत. तर खंदारकर महाराज काय म्हणाले का, आता महाराज बाधित अनुवृत्तीनं आता काळ उरलेला काढा तुम्ही, असं खंदारकर महाराज म्हणाले. बाधित अनुवृत्तीने उरलेला वेळ काढा. गुरुजी रागवले. उठा म्हटले इथून तुम्ही. खंदारकर महाराजांना रागवले. उठा म्हटले इथून. तर खंदारकर महाराजांना वाटलं का कशी काय रागवले गुरुजी माझ्यावर. मग ते म्हटले, काही चुकलं का माझं? चुकलं का नाही म्हटले. कसं काय बोलताय तुम्ही? बाधित अनुवृत्तीने राहा. बात करायला पदार्थ आहे का? काय अवस्था असेल? बात करायला पदार्थ नाही, तुम्ही म्हणताय बाधित आवृत्तीने राहा. आता खंदारकर महाराज जेव्हा स्वामी महाराजांकडे आले तेव्हा रंगनाथ गुरुजी ब्रह्मलीन झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी खंदारकर महाराज वृद्ध झाले. तेव्हा स्वामी महाराजांकडे आले होते. ते आपल्या माहेश्वरी धर्मशाळेत इथे आळंदीत इथे राहिले होते काही दिवस. त्यांची अत्यावस्था होती तेव्हा. तर स्वामी महाराजांकडे जायचे. तेव्हा स्वामी महाराजांना ते म्हणाले का त्यावेळेस मला गुरुजींचा थोडासा राग आला होता की वो मला ते रागवले. थोडं वाईट वाटलं होतं मला का बात करायला पदार्थ आहे का. मी त्यांना फक्त म्हणालो बाधित आवृत्तीने जागा, तर ते नाराज झाले. पण आज माझं वय झाले, मला माझ्या मृत्यूची टांगती तलवार माझ्यावर आहे. पण आज मला त्यांचे शब्द आठवतात, तर ते खरेत. बात करायला पदार्थ नाही म्हटले. म्हणजे खंदारकर महाराजही त्या स्थितीत होते. अजातवादाची भाषा आहे. अजातवादाची भाषा आहे. अजातवादामध्ये एका परमात्मेश्वर आहे. हो. मग दिसण्याची संगत लावण्याकरता विवर्तवाद आहे. पण वास्तविक अजातवादच आहे. अजातवादच आहे. काय नाही, मनामध्ये नाहीच जगत. बात कोणाचा करणार? बात करायला काय पाहिजे? पदार्थ पाहिजे. पदार्थ पाहिजे. प्रतिती पाहिजे त्याची. त्रिपुटी लागते. त्रिपुटी लागते. त्रिपुटीशिवाय व्यवहार होत नाही. त्रिपुटी आहे कुठे? वा. पंचदशी मध्ये आहे. श्लोक आहे. बात करण्याकरता काय नाही. पदार्थ भूतोत्पत्ते धुमा त्रिपुटी वर्जना. भूतोत्पत्ते धुमा त्रिपुटी वर्जना. त्रिपुटी वर्जना. धुमा म्हणजे ब्रह्म. ब्रह्म जी. हे जगत निर्माण करण्याच्या पूर्वी. भूतोत्पत्ती म्हणजे जगत निर्माण करण्याच्या पूर्वी धुमा त्रिपुटी वर्जना. ब्रह्म काय होतं? त्रिपुटी नव्हती. मग त्रिपुटी केव्हा? हे निर्माण झाल्यानंतर त्रिपुटी. जी जी जी. भूमा त्रिपुटी वर्जना. ब्रह्माच्या ठिकाणी त्रिपुटी होतं. जगत निर्माण करण्याच्या पूर्वी. मग जगत निर्माण झाल्यानंतर ही त्रिपुटी आली. ही त्रिपुटी सुद्धा प्रलय काळात नाही. प्रलयामध्ये नाही. मग कुठे नाही? समाधी, मूर्छा, वृत्ती, संधी काल. तिथे काय नाही. तिथे मग त्रिपुटी नाहीये. त्रिपुटी कुठे आहे? बरं का? तिकडे नाही, तशीच कुठे नाही. इथे पण नाही. मग आहे कोण? भूमाच पूर्ण काटा आला गरबा. योग आहे भूमा. सुखम नालते सुखम. असेल पूर्ण. काय पूर्ण जो आहे तोच आनंद रूप आहे. योग आहे भूमा तत्सुखम नालते सुखम. नारदाला उपदेश केला. हो. सनत कुमार. पंचदशी गोड ग्रंथ आहे. जी. विद्यारण्याचा. दुसऱ्याचा जाऊ दे, आपल्याला आनंद होतो. हो. ऐकलं तरी असं वाटतं की काय सांगितलं तुम्ही. बात करण्याकरता काय पाहिजे? पदार्थ पाहिजे. आणि तो पदार्थ कोणता लागतो? प्रातिभाषिक. प्रातिभाषिक लागतो. व्यवहारिक पदार्थ बाद होतो. बाद होतो. दोरीवरच्या सर्पाचा काय होतो? बाद होतो.
खरा सर्पाचा बाद होत नाही. ज्या अर्थी बाद होते जगाचा हो, त्या अर्थी काय असलं पाहिजे प्रातिभाषिक असलं पाहिजे. काय काय टॉपचं हे ज्याला कळलं, शेवटच हा सगळ्या परमार्थाचा शेवट आहे हा. दोनच सत्य आहे. हो, अजातवादाची किती अजातवादाची एक सत्ता आणि विवर्तवाद, निवाडवाद व्यावहारिक सत्ता नाही. व्यावहारिक सत्ता नाही. समजावून सांगण्याकरता लागतील सत्ता आहे. हां, सगळा वेदांत 3 सत्तेचा आहे. ब्रह्मज्ञानाने बाद होत असतो व्यावहारिक सत्ता. हां, ब्रह्मज्ञाना वाचून बाद होतो प्रातिभाषिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता. बातच होत नाही. पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक. ब्रह्माचा कुठे बाद होतो का? नाही. कोणती सत्ता? हं? पारमार्थिक. पारमार्थिक. दोरीवरच्या सर्पाचा बाद करायला काय ब्रह्मज्ञान पाहिजे? नाही. दोरीचं ज्ञान झालं. प्रातिभाषिक. आणि दोरीचा बाद करण्याकरता ब्रह्मज्ञान पाहिजे. व्यावहारिक. आधी व्यावहारिक सत्तेतली सगळा वेदांत 3च सत्तेत करतो. हो, सांगायला 3 दिसायला 2 असायला 1. नाही, गुरुजींचं आहे, तुम्हीच सांगितलं. कोणी करीत नाही. पण बाबा, अजातवादाशिवाय समाधान नाही. काय किती अभ्यास करा, कीर्तन करा, कला मिळवा, मान, पण अजातवादाशिवाय समाधान नाही. अंतिम सिद्धांत. अंतिम त्याचं बाबा किती विक्षेप असला ना, किती पण विक्षेप असला, समजा चिडचिड झाली आणि 2 ओव्या अमृत अनुभवाच्या वाचल्या की तत्काळ शांती पसरते सगळ्या शरीरात. सगळं साफ होतं, धुवून जातं सगळं. इतका आनंद येतो तेवढा 1-1.5 तास. परत येतं बाहेर, त्याच्यातून बाहेर आलं का परत जग. चांगदेव महाराजांसारखं. चांगल्या अनुष्ठाना करतो. जी जी. नाही बाबा. अनुष्ठानप्रिय. हो. माझं जे पॅशन आहे ना, माझी आवड वेदांत, अनुष्ठान करतो. पुण्याई आहे. वेदांताची आवडच नाही काय पूर्वपुण्य. विनापूर्वपुण्य. भक्तीची आवडच नाही, भोवता सुकृताची जोडी. आणि म्हणून ही विठ्ठली. जी. मग तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा. गोड ज्या अर्थी गोड असूनही गोड लागत नाही त्या अर्थी काय आहे? विषबाधा झाली. मग त्याचं नाम गोड असूनही तुम्हाला आवडत नाही त्या अर्थी काय आहे? विषबाधा. दोष गुळाचा आहे का तुमच्या? आमचा दोष आपला. आपला आहे. परमार्थ आवडत नाही, वेदांत आवडत नाही, त्याचा अर्थ दोष वेदांताचा नाही. कोणाचा आहे? आपला आहे. आपला आहे. मुळामध्ये गोडच आहे वेदांत. आपल्याला गोड का लागत नाही? प्रतिबंध आहे. जे अर्थी माऊली म्हणतायत, वेदांत तो मोदकू महारसू मिरवी. महारस हे म्हटल्यावर मग बाबा ही सगळे तुमची देण आहे. डॉक्टर महाराज, तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना वाट दाखवली. आम्ही म्हणजे तुमच्या पायाच्या बळावर डॉक्टर महाराज, तुम्ही तुमचं जे श्रवण केलं आहे त्याच्या बळावर आम्ही बोलू शकतो का? आणि आम्हाला मरेपर्यंत दुसऱ्या कशाची गरज नाही, आम्ही ह्या आनंदावर जगू शकतो, ह्या चिंतनावर. वेदांत तो महारसो. हो, मोदक मोदक उपरी दशोप निषेधे जे उदार ज्ञान. सुरुवात काय आहे? वेदांताचा केवढा गौरव आहे. महारस म्हटलं. महाराज, मी माझ्या सत्रात बोललो होतो तुमचं बाबा. माझं अष्टदशाचं सत्र होतं ना, अष्टदशामध्ये त्यात विषय आला होता, लाहो करा गाठ घाला मुळबंदी. वासुदेवामधलं प्रमाण होतं. तर मी तिथे म्हटलं की बघा, इथे लाहो करा गाठ घाला मुळबंदी. गाठ म्हणजे ही जी आत्मा अनात्म्याची जी गाठ झाली
ती मूळबंधामध्ये स्वरूपामध्ये घाला. आणि ही प्रक्रिया विचारसागरात आलेली. विचारसागर सुटल्याशिवाय संत वाङ्मयामधला वेदांत कळूच शकत नाही. म्हणून जोग महाराजांसारख्या द्रष्ट्या महाऋषींनी विचारसागर संस्थेत 2ऱ्या वर्षाला ठेवला आहे आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी ठेवली. कारण विचारसागर कळल्याशिवाय संत वाङ्मयात प्रवेश नाही होणार. तर आता जी बाहेर काही मंडळी म्हणतात, जी विद्वान स्वतःला तथाकथित विद्वान म्हणून घेत आहेत, ती मंडळी म्हणतात का विचारसागराच्या कुबड्या कशाला लावायला पाहिजेत संत वाङ्मयासाठी. मी म्हटलं बरोबर आहे त्यांचं म्हणणं एका अर्थाने, पण त्याला श्रद्धेचा अतिरेक पाहिजे. तेवढी श्रद्धा नाही आपल्या अंतःकरणात. ज्या अर्थी जोग महाराजांनी 2ऱ्या वर्षाला विचारसागर ठेवला आहे, त्या अर्थी विचार करून ठेवलेला आहे. विचारसागरामुळे संत वाङ्मयातली प्रमाणं कळतात. आणि म्हणून बाहेरच्या कोणत्याही महाराजाचं ऐकू नका. कुरेकर बाबा 93 वय झाले तरी विचारसागर शिकवतात. डॉक्टर बाबांनी पण आणि संस्थेतल्या सगळ्या गुरुवाऱ्यांनी आपली हयात विचारसागर आणि हे ग्रंथ शिकवण्यात घालवली. ते काय उगीच काय. त्यामुळे विचारसागर मस्ट शिकलाच पाहिजे संत वाङ्मय कळण्यासाठी. नाही, खरंच आहे. हां, गोड ग्रंथ आहे. गोड ग्रंथ. निष्ठलदासजीचा केवढा वाङ्मय, केवढं. विद्यारण्याचे किती ग्रंथ. त्या सगळ्यात पंचदशी प्रसिद्ध विचारसागर. होय. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी हिंदीमध्ये होता, हो हो, हिंदीतला कशात आणला, मराठीमध्ये आणलं. विचारसागराची जेव्हा 18 भाषेमध्ये हे झालेले ट्रान्सलेट, तर तो विचारसागर इतका उपयुक्त वाटला. पण म्हणजे आद्य शंकराचार्यांची जी परंपरा आहे, शंकराचार्य, तर तिथे संस्कृताशिवाय कोणते ग्रंथ शिकवत नव्हते. पण विचारसागर त्यांनी पाहिल्यानंतर त्याची उपयोगिता त्यांच्या लक्षात आली. मग त्यांनी हिंदीतला विचारसागर संस्कृतमध्ये छापला. आणि वासुदेवानंद आपल्याकडे जे पोरं जातात ना, हां, शिकतात ना, हां, म्हणले तर आम्ही ऐकलेलंच आहे की खरं ना. नवीन काय सांग, नवीन काय सांगताय. फरकन पुढे जातो, भरकन पुढे तयारच असतं सगळं हो, मटेरियल. तयार असते. लोक लहान आपल्या कीर्तन करायच्या द्वारा, याच्याद्वारा विचारता ऐकलेलं आहे. ऐकलं. जे तुम्ही याच्यात ऐकलं तेच वेदात आहे. दुसरं. दुसरं पुरेसात तरी काय. हो ना. एवढंच आहे ते संस्कृत भाषेत आहे, आपलं कोणत्या याच्यात आहे मराठी भाषा. भाषेचा बदल झाला म्हणजे काय तत्व तेच निर्णय होत नाही, तेच असं कोण नाही. उलट आपल्या मायबोलीत शिकल्यामुळे आणखीन लवकर आत्मसात करता येतो. लवकर असतं का. तेव्हा पाहणं ऋषिकेश पोरत असत ना, हो, हे पोरत सगळ्यात पहिला नंबर आहे. हो हो मग तयार झालेलं असतं. हो. बड़े महाराष्ट्रीयन छोकरे बहुत लेकिन वैसे आबाद भी बहुत. ते सगळं श्रेय तुमच्याकडे जातं बाबा. तुम्ही घडवली ही पोरं. ज्ञानातही हुशार आहे, भांडणातही हुशार आहे. आता ते मराठी रक्त आहे ना, ते क्षत्रियांचं. हा, क्षत्रियांचा पण वारसा आहे ना महाराष्ट्राला, मग ते अंगात आहेच थोडं. तुमचे ह्या महाराष्ट्रावर नाही भारतवर्षावर एवढे उपकार आहे. तुम्ही तुमच्या प्राणांची फुंकर घालून ही ज्ञानज्योत तेवत ठेवली. नाही ते सोपं नाही. हे आतापर्यंत 93 वर्षात सुद्धा तुम्ही हे जे चालवलंय, त्यामुळे या सगळ्यांना आत्मज्ञानाचा आनंद उपभोगता येतो. हा पाय आपल्याला ज्यांनी शिकवलं हां, त्याचे आपल्यावर ते काय उपकार आहे. जी. आणि ते उपकार म्हणजे दुसऱ्याला शिकवणं म्हणजे उपकाराची खेळ आहे. परत खरंच ना. होय काय शांताराम गुरुजी सांगायचं खरं ना. होय. म्हणतो विठ्ठल बाबा शालेय शिक्षण नाही तरी अभंग वगैरे कधी. हो हो. हे पुण्य आहे कोणाची. शांताराम गुरुजींची. अप्रतिम. त्यांचं मावळवी तर विश्वाभासू वाचलं मी. काय लिहिलंय, बाप रे. एवढंसच मिळालं. मी म्हटलं जर रंगनाथ गुरुजींचं वाङ्मय एवढंच मिळालं तर विद्वत ताकळचे, तर त्यांचं काय असेल वैभव, पूर्ण वैभव. काय ही बादशाहच मंडळी होती त्याच्यातली. कारण पूर्ण
विचारसागर शांताराम गुरुजीकडून ऐकला. तुम्ही ऐकलं? पुस्तक आहे का शांताराम पूर्ण विचारसागर तुम्ही ऐकलं का? या काळामध्ये बाबा तुम्ही लय डुलत असणार ना तेव्हा. शिकवत होते तेव्हा. जी. त्यावेळेला विठ्ठल बागुले सर हाताचे सेवक होते. अच्छा. सेवक होते. हां. तब्येत साथ द्यायला पुढे पुढे गुरुजींची. शांताराम गुरुजी. हां. त्यांचे अभंगाचे कीर्तन ऐकायला नाही. दोन तिने पुस्तकात लिहिलं. हो हो काय सुंदर आहे. हो. बाबा यावर्षी होता पोरायला. जी. आम्ही त्याचे दास आणि त्याचा हां. पंढरी तो देवाचा आहे देव. बळीया माझा पंढरी. बाबा तुम्ही आमच्या वयात जेव्हा ह्या महापुरुषांच्या मुखातून श्रवण करत असाल तेव्हा तुम्ही दिवस दिवस त्या आनंदाच्या मस्तीत असाल ना. लय आनंद लुटला तुम्ही. मोठे मोठे दिवस तुमचा पूर्ण त्या आनंदातच जात असेल. न कळे दिवस की रात्री. तुम्हाला कधी घरची वगैरे काय आठवण कधी झाली नाही? झाला नाही. ते भाऊसाहेब होते ना, हां. ते पंचदशी टीकेतून सांगायचे. पंचदशी पाठ होती सगळी त्याला. भाऊसाहेबांची. भाऊसाहेब वा. श्लोक पाठ करून द्यायचे. इंग्रजी स्ट्रॉंग इंग्रजी होती. फर्स्ट क्लास होती. ते दिवसांमध्ये केलं त्यांचं शिक्षण झालं. ते एका शाळेचे हेडमास्तर होते. हां? हेडमास्टर होते का शाळेचे? हेडमास्टर होते. प्राध्यापक होते. प्राध्यापक. पंचदशी आम्ही त्यांच्याकडून पूर्ण ऐकले. टीकेतून ऐकले रामकृष्ण यतींच्या. भाऊसाहेबांच्याकडे. टीका रामकृष्ण यतींची जी आहे ती रामकृष्ण यतींची टीका. टीका एक पितांबरी टीका आहे. हो एक पितांबरी. ती पण ऐकली का? पंचदशी 2-4 टीका आहे. वेदांतात प्रवेश करून देणारा गोड ग्रंथ आहे पंचदशी. पंचदशी. ते काय पोराची इच्छा असो नसो पण आम्ही शिकवतो. पुढे मग त्यालाच गोडी लागते. उद्याच्या दिवस पाठ बंद करू. नाही आम्ही येतो ते 9 वाजता. बरं आमचं काय त्याला म्हटलं पुढच्या दिवस पाठ काय करू, बंद ठेव, दुसरीकडे जायचं आम्हाला. नाही म्हटलं 9 वाजता का होईना पण सांगा. मला माहिती जरा आवड निर्माण. सुंदर अनुवाद करतात. अनुवाद असतो करतात पोरं. जरा मग संस्थेने काय वेडे आहे का विचारसागर ठेवा. पंचदशी विचारसागर ठेवण्याकरता काय विचार करून संस्कृत शिकलाच पाहिजे. संस्कृतचं म्हणून शालेय शिक्षण असो का नसो पण 12 पाठपर्यंत संस्कृत काय करायचं शिकवायचं असतं. त्याच्यामुळे जगन्नाथ पवारासारखे आचार्य झाले. शालेय शिक्षण किती जगन्नाथ पवाराचं 4 वर्ग. अरे बापरे. त्यांना तो विद्यावाचस्पती पदवी होती. काय कमाल आहे. संस्कृतचं पहिलं पुस्तक आम्ही शिकवलं होतं पवारांना. एक खालच्या जातीमधला पोरगा हरिदासजी. शालेय शिक्षण काही नाही. संस्कृतमध्ये गेलाच नाही. त्याला समता द्यायची म्हणजे गुरुद्वा मोर मदरशा एक शब्द. तो वेदांताचार्य झाला. क्या बात आहे. नुसता वेदांताचार्य नाही भागवताचार्य झाला बरं का. व्याकरणाचार्य झाला. 3 विषयात आचार्य झाला. बापरे. इथेच वारले काय.
हरिदास शास्त्री हरदासजी तुमचे विद्यार्थी होते? ज्ञानेश्वर महाराजाचा भक्त होता. तो गुजरातमधला प्रधानाचार्य होता एका संस्कृतीच्या. हां. पण ते त्रिकोडी असल्यामुळे ते सोडून दिलं. मी इथंच देह ठेवला. हो. मग ते जे हरिदास शास्त्री होते ते तुमच्याकडे शिकले होते? आम्ही त्याला पहिलं पुस्तक शिकवलं. बापरे. अहो बाबा ते किती विद्वान होते, ते लय विद्वान होते ते तर. बापरे बापरे बापरे. आळंदीचं महात्म्य आहे. बाबा काय कमाल आहे तुमची. आता महात्म्य किती वेळपर्यंत सांगणार. काय कारण तिथे बोललेत भरपूर तुम्ही. माइंड कसं सांगायचं. शिकून घ्या पुन्हा. जी जी. त्यांच्याकडून 2-4 दोहे घेणार ऐकायला मिळणार नाही. नाही.